गडे हो, अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या, दुर्ग दर्शनासाठी या, आपापले उद्योग एका अंगात सारून या, 2-4 दिवसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपला महाबळेश्वर नव्हे. नुसतं डोंगर चढणंय, रान तुडवणंय, स्वतःचं अंथरूण पांघरून पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडावं लागतं. तिथे असतो भर्राट वारा, असत कळा कळा कापणार ऊन, असतात मोकाट डोंगर दरे. पण हे आव्हान असतं आपल्या जिद्दीला, पुरुषार्थाला. गड कसा पाहावा याचंही एक तंत्र आहे. तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षण दृष्ट्या त्याचं महत्व, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखर, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं, हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरुज, त्याची प्रवेशद्वार, हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरच त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे. धावता पळता त्याला नुसतं शिवून जाणं म्हणजे त्याचाही अपमान आणि आपलाही. असं करू नये रे बाळांनो. इतिहास ध्यानी घेत नाही तोवर गड केवळ एक भूमिखंड असतो. इतिहासाचा दीप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते. इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धर्तीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे. या वेगळं अगदी निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीनं जरी किल्ल्यांकडे पाहायचं म्हणलं तरी अशी ही रोमहर्षक, अशी ही चैतन्यमय, अशी ही वय विसरून टाकणारी, अशी ही तरुणाईस हाक घालणारी स्फूर्ती स्थळे अन्यत्र शोधून सापडायची नाही. सांसारिक व्यापांपासून मन मुक्त होतं. रानावनातील पशुपक्ष्यांशी मैत्र जुळतं. स्वच्छ भराट वारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारित येतं. वाढतं वय तिथेच थांबतं, ते माघार वळतं. 5-10 वर्षांनी तरी तरुण झालो होतो असा साक्षात्कार होतो. तो आपल्याला जाणवायला हवा. मग ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसती पायपीट होती. इति गोपाळ नीळकंठ दांडेकर.